साधनाला 2 मुलं होती, गौरव आणि कथा. गौरव शहरातल्या एका कंपनीत नोकरी करत असे आणि लहान मुलगी कथा त्याच्या सोबत राहत असे. कथा घरातलं सगळं काम करायची आणि साधना अजूनही शेतात मजुरी करायला जात असे. आई, आता तरी तू कामाला जाणं थांबवू शकतेस. आता तर दादाला सुद्धा नोकरी मिळालीये. हो, करू शकते ग, पण तेव्हाच जेव्हा तुझा भाऊ स्वतः बोलेल की तो आपली जबाबदारी घेईल. तोपर्यंत तुझी आणि माझी जबाबदारी मलाच घ्यावी लागेल. पण दादा तर चांगलं कमवतोय, त्याला आपली जबाबदारी घ्यायला काय अडचण आहे? बाळा, तू अजून लहान आहेस. जबाबदारी उचलायला पैशांची नाही, चांगल्या विचारांची गरज असते. जर तुझ्या भावाची इच्छा असेल तर एक दिवस तो नक्की आपली जबाबदारी उचलेल. पण तोपर्यंत मला काम करावंच लागेल. ठीक आहे. काही दिवसांनी गौरव एका मुलीसोबत घरी आला. आई, ही धारा आहे. आम्ही एकत्रच काम करतो. आम्हा दोघांना लग्न करायचं आहे. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. या लग्नाला माझी काही हरकत नाही बाळा. गौरव आणि धाराने साधनाचा आशीर्वाद घेतला. अगं कथा, तुझ्या वहिनीला आपलं घर दाखव. हो आई. कथा वहिनीला घर दाखवत होती आणि धारा तोंड वेडवाकडं करत होती. गावात काय सगळीच घर अशी घाणेरडी असतात? घाणेरडी? मला म्हणायचंय धूळ माती. अगं वहिनी, गावात धूळ माती असतेच ना. तुमच्या शहरात कसे पक्के रस्ते आहेत, इथे तर अजूनही मातीचे रस्ते आहेत. मग धूळ माती असणारच ना. ठीक आहे. काही वेळाने साधनाने सर्वांना जेवायला वाढलं. ते जेवण पाहून धाराने तोंड वाकडं केलं. जेवायला सुकी चटणी आणि भाकर होती. हे काय, इथे भाजी मिळत नाही का? मिळते ना, पण रोज भाजी करायला वेळ नसतो. सकाळी उठून शेतावर जायचं असतं, मग असं साधं जेवण जेवूनच जातो आम्ही. धाराने जबरदस्तीने ती चटणी भाकरी खाल्ली आणि मग संध्याकाळ व्हायच्या आतच धारा आणि गौरव शहरात निघून गेले. काही दिवसांनी शहरातील एका देवळात गौरव आणि धाराचं लग्न झालं. साधना आणि कथा सुद्धा लग्नासाठी शहरात आले होते. त्यानंतर जेव्हा आई आणि मुलगी आपल्या घरी परतल्या तेव्हा आल्याबरोबर साधना मजुरी करायला निघून गेली. आई, थोडी विश्रांती तरी घे ना. विश्रांती तेव्हा घेईन जेव्हा तुझ्या लग्नासाठी पैसे जमा होतील. आता माझी एकच जबाबदारी उरलीये, ती म्हणजे तुझं लग्न. साधनाने कथाचं काही ऐकलं नाही आणि ती तिच्या कामाला निघून गेली. इकडे दिवसभर साधना शेतात राबत असे आणि जे पैसे मिळायचे त्यापैकी काही पैसे तिच्या मुलीच्या कथाच्या लग्नासाठी वाचवून ठेवत असे. 2 महिने झाले. साधना सातत्याने मजुरी करत होती. मग एक दिवस तिची तब्येत बिघडली. ती तिच्या घरी आली. अगं कथा, काय झालं आई, तू एवढ्या लवकर? आज मला जरा बरं वाटत नाहीये, म्हणूनच घरी परत आले. कथाने साधनाच्या अंगाला हात लावून पाहिला. अरे बापरे, तुला तर खूप ताप आलाय. काही हरकत नाही, तू मला तापावरची गोळी दे. कथाने आईला औषध दिलं आणि साधना झोपून गेली. कथा तिच्याजवळच फिरत होती. खूप वेळ निघून गेला पण साधनाचा ताप कमी झाला नाही. आईला लगेच हॉस्पिटलला घेऊन जायला हवं, हिचा ताप उतरतच नाहीये. कथाने साधनाला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी खूप महागीची औषधं लिहून दिली. अरे बापरे, एवढे पैसे मी कुठून आणणार? तेव्हाच कथाला आठवलं की तिची आई रोज कपाटात पैसे ठेवत असे तिच्या लग्नासाठी. कथा लगेच ते पैसे घेऊन आली. पुढचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये साधनावर उपचार सुरू होते आणि जेव्हा ती पूर्ण बरी झाली तेव्हा कथा तिला पुन्हा घरी घेऊन आली. आजपासून तू मजुरी करायला जायचं नाही. मी मजुरी केली नाही तर घर कसं चालणार आणि तुझं लग्न कसं होणार ते सगळं मी पाहून घेईन. मी पैसे कमवेन, तू फक्त आराम कर. आणि कथा विचार करू लागली की ती पैसे कसे कमवू शकते. ती स्वयंपाक करत होती तेव्हाच तिची मैत्रीण ममता आली. काकू घरी आल्या, बरं झालं. चांगलं तर आहेच ग, पण आता तिला मला मजुरी करायला पाठवायचं नाही.
मला पैसे कमवावे लागतील, पण कसे? ममताने विचार केला आणि तिला काहीतरी आठवलं. आठवतंय, काही दिवसांपूर्वी तू रंगीत इडली बनवली होतीस? हो, जी सर्वांना आवडली होती. हो, तू तीच का नाही करत? तशी इडली कुठेच मिळत नाही. तुझ्या इडल्या खूप खपतील. हो की? कथाला आयडिया मिळाली. दुसऱ्या दिवशी कथाने बाजारात इडलीची गाडी लावली आणि तिच्या रंगीत इडल्या करायला सुरुवात केली. अहो ताई, हे रंगबिरंगी काय आहे? दादा, या रंगीबेरंगी इडल्या आहेत. खूप चविष्ट आहेत. एकदा खाऊन तरी बघा. ठीक आहे, मला 1 प्लेट द्या. कथाने त्या ग्राहकाला 1 प्लेट रंगीबेरंगी इडली दिली आणि त्याला खाताना पाहून आणखी ग्राहक तिकडे आले. अनेक ग्राहकांनी कथाच्या रंगीबेरंगी इडलीचे फोटो सोशल मीडियावर टाकले. पहिल्याच दिवशी कथाने खूप चांगले पैसे कमवले होते. ही घे आई, माझी पहिली कमाई. साधनाच्या डोळ्यात अश्रू आले. कथा रोज बाजारात रंगीबेरंगी इडल्यांची गाडी लावायची आणि ग्राहकांची गर्दी वाढू लागली होती. ती दिवसेंदिवस प्रसिद्ध होत होती आणि त्याबरोबरच तिची कमाई सुद्धा वाढत चालली होती. एक दिवस तिच्या गाडीवर एक खूप मोठा शेठ आला. आय, तूच ती रंगीबिरंगी इडली विकतेस का? हो. तुझ्या रंगीत इडल्या खूपच प्रसिद्ध आहेत, म्हणूनच मी तुला एक ऑफर द्यायला आलो आहे. कसली ऑफर? या शहरात माझ्या अनेक हॉटेल्स आहेत. माझी इच्छा आहे की तुझ्या रंगीत इडल्यांचं काउंटर प्रत्येक हॉटेलमध्ये असावं आणि प्रॉफिट 50-50% असेल. कथाला ही ऑफर खूप आवडली. मला मान्य आहे. शेठने लगेच कथासोबत ॲग्रीमेंट केलं आणि मग कथाची रंगीत इडल्यांची चेन उघडली गेली. अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये कथाच्या रंगीत इडल्या विकल्या जाऊ लागल्या. शहरातल्या लोकांना रंगीत इडल्या खूप आवडल्या आणि हॉटेलचा प्रॉफिटही वाढू लागला. 1 महिन्यानंतर शेठ कथाकडे आला. त्याने कथाला 20 लाख रुपयांचा चेक दिला. हा तुझा 1 महिन्याचा प्रॉफिट आहे. तो चेक पाहून कथाचे अश्रू वाहू लागले. रडू नकोस बाळा, हा तुझा हक्क आहे. तुझ्या रंगीत इडल्या खूपच विलक्षण इडल्या आहेत. कथाने आनंदाने तो चेक घेतला. त्या दिवसानंतर कथाचं नशीबच पालटलं. तिने मोठं घर, गाडी आणि संपन्न गोष्टींची खरेदी केली आणि आता ती तिच्या आईला राणीसारखं ठेवत होती. काही दिवसांनी गौरवला कथाच्या प्रगतीबद्दल कळलं आणि मग गौरव आणि धारा सुद्धा कथाला भेटायला तिच्या घरी आले. अगं छोटी, खूप आनंद झाला मला तुला एवढी प्रगती करताना पाहून. आणि दादा, खूप वाईट वाटतं तुझ्यासारख्या स्वार्थी भावाला पाहून. हे बघ, मी जे काही वागलो त्याची मला लाज वाटते. मला माफ कर. जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मला तुझी गरज होती, पण तेव्हा तू नव्हतास. आता मला कोणाची गरज नाही. मी माझ्या आईची काळजी घेऊ शकते. आई, आता तूच हिला समजाव ना जरा. जर तिचं चुकत असतं तर तिला समजावलं असतं ना. ती बरोबरच आहे. तिने तिची सगळी जबाबदारी नीट पार पाडली. आज तू घरी आलायस कारण तुझी बहीण खूप श्रीमंत झालीये. तू स्वार्थी आहेस. पुन्हा इथे पाऊल ठेवू नकोस. साधना आणि कथाने गौरव आणि धाराला हाकलून लावलं आणि हे बरोबरच होतं, कारण गौरव आणि धारा स्वार्थी होते. पैसे आल्यावर त्यांना त्यांचं कुटुंब दिसत होतं, पण जेव्हा कुटुंबाला त्याची गरज होती तेव्हा मात्र त्यांनी त्यांची जबाबदारी झटकली. बरोबरच बोलायची जुनी माणसं. नात्यांची पैशांशी तुलना होऊच शकत नाही. हे नाजूक बंध आहेत जे एकदा तुटले की पुन्हा कधीच जुळत नाहीत.